आम्ही शिवसेनेचे 27+1 अपक्ष असे 28 आणि सदामामा पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 4 आहे सदस्य असे मिळून 32 होतात आणि आम्ही शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन केली आणि त्याचे गटनेते रवींद्र करुंजले यांना गटनेता म्हणून नेमणूक केली। आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून जी स्थापन झालेली आहे भाजप आय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही इनव्हॅलिड झालेली आहे, अवैध झालेली आहे। कारण का काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित झाले आणि ते भाजपमध्ये विलीन झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 4 सदस्य नगरसेवक ते सदामामा अध्यक्ष आहेत त्यांनी आणि आमची युती झाली आणि ते इनव्हॅलिड झाल्यामुळे त्यांचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी व्हीप लागू होऊ शकत नाही त्यांच्या नगरसेवकांना। आणि आमचा जो गट स्थापन झाला आहे तो कलेक्टर साहेबांनी स्थापन केलेला आहे आणि जो अंबरनाथ विकास आघाडी आहे ती इनव्हॅलिड केलेला आहे, अवैध ठरवलेला आहे। त्यामुळे त्याला कसल्या प्रकारचा व्हीप लागू होणार नाही। म्हणून मी सर्व अंबरनाथकरांतील सर्व पक्षाच्या नगरसेवकांना मी विनंती करतो, आवाहन करतो की अंबरनाथच्या विकासासाठी आणि जे नगरसेवक त्या ज्या भागातून निवडून आलेले आहेत त्या विभागासाठी आमचे जे उपनगर अध्यक्षाचे जे कॅन्डिडेट आहेत शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचे सदामामा पाटील यांना प्रचंड मताने निवडून द्या, हात वर करून निवडून द्या। कुणालाही अंबरनाथ विकास आघाडीचा व्हीप लागू होणार नाही आणि कोणीही निलंबन होणार नाही याची नोंद। शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी ही 9 तारखेला आम्ही या ठिकाणी स्थापन केली आणि त्याचे गटनेते रवींद्र करुंजले यांना आम्ही नेमलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।